ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या पूर्वी ते तिथे भेड खात होते आणि त्यानंतर एक्झॅक्टली काय झालं अनुष्का मोने आपल्या समोर कथन करतील. आम्ही तिथे गेलो होतो 1-1:30च्या सुमारास आम्ही पोहोचलो. तिकडे सगळे भरपूर गर्दी पण होती, खूप खुश होते, सगळे आनंदी होते, फोटो वगैरे काढण्यात चालू होतं. नंतर थोडा वेळ आम्ही ऊन वगैरे थोडंसं होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉलवर वगैरे गेलो. तर तिकडे आमचं खाऊन झालं. त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला, पण आम्हाला असं वाटलं की पर्यटन स्थळ आहे त्यामुळे तिथे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं. पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली, त्यामुळे सगळाच हल्ला बसला तिकडे, एकदम गोंधळ उडाला, सगळेच घाबरले लोक. नंतर आम्ही झोपलो सगळेच खाली झोपले. पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे. पण तरी एकाही कोणी रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू, वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलंय म्हणून. तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं. माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे. तर त्यांनाही शूट केलं. परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून. तर आमच्या जिजूंनी हात वरती केला, तर त्यांनाही शूट केलं. आमच्या समोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं. आणि आमच्या घरातले परते पुरुषच होते ते. असं बरेच जणांना आम्ही तिथे मारलंय, आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना. आम्ही नंतर ती लोक गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला काहीच करता नाही आलं. तिथली लोक बोलायला लागली की तुम्ही तुमचा जीव वाचवून निघून जा तिकडनं. आणि त्याच दरम्यान ती लोक पण अशी बोलत होते, म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की आप लोगों ने यहाँ पे आतंक बचा के रखा है, असं करून त्यांचं फायरिंग चालू होतं. म्हणजे पर्यटक फक्त फिरायला येतात, त्यांनी काय आतंक केलं तिथे ते नाही समजलं असेल. त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर ऍक्शन घेऊन त्यांना आम्हाला हा न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि त्या लोकांवर ऍक्शन घेतलीच पाहिजे असं वाटतं मला. आता यामध्ये प्लीज लँग्वेजचा बॅरियर आणा, ज्यांना ज्या भाषेमध्ये प्रकट व्हायचं आहे त्या भाषेमध्ये प्रकट होऊ द्या. तुम्हाला जो लाईव्ह टेलिकास्ट हिंदी चॅनलला दाखवायचा आहे, मराठी भाषेत जे हिंदी भाषेत आहेत त्यांना थोडं तरी मराठी समजता इतका भारतासाठी आणि या लोकांसाठी तुम्ही प्लीज प्रयत्न करा. हर्षल त्याचा अनुभव कथन. आम्ही तिकडे आदल्या दिवशी आलो होतो ज्यावेळेला त्यानंतर आपल्याला मेडिकल फॅसिलिटीज काय सांगितलं. तर जे काय हल्ल्याचं झालं ते मला सांगितलं. तर आम्ही तिकडून ज्यावेळेला गोव्याला चालल्या तर माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यात होता. तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं मला की काहीतरी इथे पडलंय. तर मला असं वाटलं की माझ्या हाताला ते गोळून लागले. आणि नंतर मी जेव्हा उठून बघितलं तर मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं तर ते पूर्ण रक्ताच्या याच्यात मापलेले होते. मानसिक अवस्था तितकी नाहीये तरी सुद्धा ते प्रयत्न करतात तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. ते जेव्हा तिथून निघाले तेव्हा त्यांना श्रीनगरच्या मेडिकल कॅम्पमध्ये मेडिकल हॉस्पिटलमध्ये काही प्रथमोपचार देण्यासाठी. तर ते जेव्हा मी सगळं बघितलं तर आम्ही असं हे केलं की तिकडच्या लोकांनी पण सांगितलं की जी काही यंत्रणा आहे खूप असेल ते आर्मी वगैरे सगळे एकत्रित सुंदर घेऊन जातात. आणि तो स्पॉट आहे की तिकडे वरती जायला 3 तास जातात घोड्याने, फक्त घोड्याने जातात. बाकी ना कुठली गाडी जाते ना काही नाही. तर ते सगळे घोडेवाले तिकडे आले आणि हे करून जेवढे जमत होते त्या सगळ्यांना एक घोडा दिला होता खाली पाठवायला. आणि जे उरले होते त्यांना चालत आम्ही हे केलं, सगळे उतरत होते चालत. तर एक तो स्पॉट घोड्यावरून 3 तास आम्हाला चालत उतरायला पूर्ण 4 तास लागले. माझ्या आईला लेफ्ट साईडने पॅरालिसिस आहे. तर तिला पहिले मी आणि माझ्या भावाने उचलून वगैरे थोडा वेळ आणला खाली, मग ती स्वतः थोडा वेळ चालली. आणि तो आमचा घोडावाला होता ज्याने आम्हाला वरती आणलं, तो मग तिकडे पोहोचला नशिबाने.
आणि त्यांनी मग आईला पाठीवरती उचलून खाली नेलं आणि मग पुढे काही अंतरावरती घोडे होते, तर मग आईला आम्ही घोड्यावरती बसून पाठवलं आणि मी आणि माझा भाऊ पूर्ण 4 तास आम्ही पूर्ण चालू लागलो खाली त्याच्यावर. आणि नंतर खाली बेसला पोहोचलं की तिकडे आमचे सगळे मामी आणि माझी बहीण तिकडे होते, कारण आम्ही त्यांना आधीच खाली पाठवून दिलं होतं आणि त्यांना मग विचारलं की आई कुठे, तर आईला आवडली आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांनी चेकअपसाठी नेलं होतं. त्याच्यानंतर मला आणि या सगळ्यांना त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये बसवलं आणि मग नंतर तिकडचे जे डॉक्टर वगैरे होते त्यांनी काय सांगितलं की अजून लिस्ट आलेली नाहीये, तर तिकडच्या गव्हर्नमेंटने आमच्यासाठी अरेंजमेंट केली होती पेहलगाम क्लब म्हणून जागा आहे, तर तिकडे त्यांनी आम्हाला बसवलं होतं. आणि हे सगळं झालं की फायरिंग तरी 2 वेळेस बसला. आम्ही खाली पोहोचलो 6च्या सुमारास आणि 6:30च्या सुमारास आणि पूर्ण पुढचे 4 तास आम्ही क्लोज होतो त्या क्लबमध्ये. आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन म्हणजे देत नव्हते कारण काही येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर 7च्या सुमारास मला कळलं होतं की तिघांची डेथ झाली संध्याकाळी. आणि मला असं स्ट्रिक्टली सांगण्यात आलं होतं तिकडच्या अधिकाऱ्यांकडून की कोणाला कळू द्यायची नाहीये. माझे जे काका आहेत त्यांनी माझ्या तिकडच्या एक ITSशी बोलून त्या ITSनी त्यांच्या मित्रांच्या घरी आम्ही राहायची सोय केली होती पूर्ण रात्रभर. तर त्या जिमी नाव आहे त्यांचं, त्या जिमीचा आम्ही धन्यवाद देतो की पूर्ण रात्रभर त्यांनी आम्हाला तिथे राहून दिलं. त्याच्यानंतर रात्री 3च्या सुमारास ते जिमीचं माझ्या हातावरती झालं, त्याच्यासाठी मला GMC हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ट्रीटमेंट इंजेक्शन दिलं आणि एक्सरे वगैरे काढून घेतला, तर ते सगळं नॉर्मल झालं. मग नंतर ते आता जागाच होतो मी काही झोपलो वगैरे काही नाही. त्याच्यानंतर सकाळी 7च्या सुमारास मला कळवण्यात आलं होतं की बॉडी आयडेंटिफाय करायची तुम्हाला, तर मी 7 वाजता सकाळी निघालो बॉडी आयडेंटिफाय करायला. बाकी हे सगळे त्यांच्या घरात होते आणि जसं आयडेंटिफाय केलं बॉडी आणि मी परत आलो तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की असं असं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही तिकडनं हॉस्पिटलमध्ये गेलो PCR. तर तिकडे आम्ही पोलीस कंट्रोल, तर तिकडे अमित शहा तिकडचे उमर अब्दुल्लाची मिनिस्टर आहे अमित शहा वगैरे आणि आपले गव्हर्नर महाराष्ट्र तिकडे आले होते. त्यांनी तिकडे काही लोकांची बोलणी केली. त्याच्यातनं आम्हाला असं कळलं की 4 वर्षाच्या मुलाला पण तिकडून आम्हाला माझे काका आणि अजून नातेवाईक घ्यायला होते. त्यांनी आम्हाला आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि नंतर संध्याकाळी आम्ही इकडे आलो मुंबईमध्ये. आणि मग बॉडी सगळे आम्ही वाक्षाला आम्ही सगळे गेलो. फक्त 5 मिनट 21 तारीख को हम लोग वहाँ पे पहुँचे थे, क्योंकि हम लोग रात में उठे थे और अगली सुबह हम लोग वहाँ से निकले। 8 बजे हम लोग सुबह निकल गए और पूरा ऊपर चढ़ने हम लोग वहाँ पे खाना वगैरह हम लोग खा रहे थे और वहाँ से हम लोग निकल रहे थे। उतने में हमारा फायर का आवाज आया, तो हमने पहले इग्नोर किया वो आवाज, क्योंकि वो बहुत दूर था, बहुत कम आवाज थी। हमें कोई लाइट का ये फ्यूज होता है वैसा आवाज आता है, या फिर वहाँ पे बहुत सी गेमिंग एक्टिविटीज थी, तो वहाँ पे गेमिंग का बंद रहेगा, वहाँ पर वैसा कोई शूटिंग होगा। तो पहले हमने इग्नोर किया, फिर वो आवाज धीरे धीरे करीब आ रहा था। फिर वहाँ पे जो लोग थे उन्होंने बोला रुक जाओ नीचे, कि ये गोली मारने जो है आपको। तो सब लोग नीचे लेट गए सबके सब। और फिर वहाँ हमें पूछा कि हिंदू पढ़ने को अलग हो जाए और मुस्लिम पढ़ने को अलग हो जाए। उन्होंने फिर बताया, मतलब वहाँ पे उन्होंने हम में से किसी ने कोई हलचल नहीं की और फिर उन्होंने ये किया कि बाकी चीजें हिंदू पढ़े और मुस्लिम पढ़े। तो मेरे जो मामा है अहमद मुझी, उन्होंने सिर्फ उनसे बात करने की कोशिश की, हम जानते हम कुछ नहीं करने वाले हैं, तो उनको सीधा गोली मार दी, इतना बोलने के लिए। फिर मेरे जो दूसरे मामा है उन्होंने इन दोनों को
गले लगाया कि इन्हें छोड़ दीजिए, इन्हें जाने दीजिए। तो उन्होंने बोला कि तुम बाद में आकर वरना आपको भी मार देंगे। पर उन्होंने बाजू नहीं वो इसलिए झुकते रहे, तो उनको कैसे करके पेट में गोली मारी उन्होंने। फिर उनको फिर उन्होंने वापस पूछा कि इनको पढ़ना मुश्किल हुआ। तो मेरे पिताजी संजय हुए, उन्होंने हाथ ऊपर करने की कोशिश की तो उनको सिर में गोली मार दी उन्होंने। और मेरा हाथ उनके सिर के पास था, तो मुझे वो गोली छू के चली गई और उनके सर में गई। इसलिए फिर बाद में सब शांत हो गया और फिर धीरे धीरे करके हम लोग देखने लगे कुछ है कोई है आदमी, सब आवाज वगैरह कुछ नहीं था। तो धीरे धीरे हम लोग जैसे ऊपर थोड़ा सा देखने लगे वो कुछ नहीं था। तो वहाँ के जो घोड़े वाले थे फिर वो वहाँ पे आ गए और उन्होंने बोला कि आप यहाँ से निकल जाइए, ये जो जिनको इंजरी हुई है, जिनको गोलियां मारी है, उनके लिए रेस्क्यू ऑपरेशन के लिए आर्मी आई हुई और सब हेलीकॉप्टर से आएंगे। फिर उसके बाद हम लोग वो घोड़े वाले जो थे उन्होंने बाद में जो सब पुलिस थे उनको नीचे जाने के लिए हेल्प किया, क्योंकि वो स्पॉट ऐसा है कि वहाँ पे सिर्फ घोड़े थे और वो स्पॉट 3 घंटे से बाय रोड। तो जब जहाँ पे गाड़ियाँ खत्म हो गई थी वहाँ पे बाय रोड 3 घंटा। तो हम लोग वहाँ पे सब घोड़े वाले आए थे, जैसे जितने घोड़े थे उतने एक करके उन्होंने पुलिस को नीचे भेजना शुरू किया और जो नहीं जा पा रहे थे घोड़े से वो धीरे धीरे चलने लगे। तो मैं मेरा भाई मतलब हम सब 6 के 6 लोग हम लोग चल रहे थे। तो इन तीनों को मेरे ये मामी और दूसरी मामी को मैंने नीचे भेज दिया, क्योंकि मेरे मदर को उनको पूरा चलने को इतना पास नहीं होगा। तो मैंने और मेरे भाई ने मेरी मदर को हम लोग एक एक करके उठा के नीचे ला रहे थे, थोड़ी देर वो चल रही थी। फिर इनको तो हमने आगे भेज दिया, फिर वो घोड़े वाले आए और मतलब जो लकीली जो जिस घोड़े पे हम लोग आए थे ऊपर वही आदमी हमें मिला। तो वहां से वो नीचे उन्होंने हेल्प की, मेरी मम्मी को कंधे पे उठाया उन्होंने और नीचे लेके गए और वहां से उनका घोड़ा नीचे था तो उन्होंने घोड़े पे बिठा के उन्हें नीचे भेज दिया। इसके बाद वहाँ पे जो बेस था, जब ये पूरा स्पॉट खत्म हो जाता है वहाँ पे सब मेडिकल टीम थी, मेडिकल और वहाँ से आरपी भी थी और उन्होंने हमें ये किया कि आपको कुछ ज़्यादा एक्टिंग। मेरी मदर को उन्होंने ऑलरेडी हॉस्पिटल में ये कर दिया था चेकअप के लिए। तो फिर मैं वहाँ पे गया और हमें वहाँ पे बताया गया कि जो ऊपर जिनका सब फायरिंग हुआ है उनका लिस्ट आपको बाद में मिलेगा। आप पहले बैकग्राउंड क्लब करके गवर्नमेंट ने हमें एक जगह दी थी, वहाँ पे जाके आप रहिए, जैसे लिस्ट मिलेगा तो हम आपको बता देंगे। तो तकरीबन 3-4 घंटे हम लोग ऐसे ही वहाँ पे बैठे गए, हमें कुछ ये लिस्ट नहीं मिला। तब तक मेरा उधर के सब ऑफिसर्स और आर्मी के लोगों से सब बातचीत चल रहा था कोई अपडेट के लिए, पर अपडेट कुछ नहीं मिल रहा था। फिर 8:30 के आसपास हमें सिर्फ मुझे पता चला था 7 के आसपास कि ये इनकी डेथ हो गई है तीनों की। तो मैंने मेरी फैमिली को नहीं बताया था अगली सुबह तक। तो पूरा रात में फैमिली को लेके वो क्लब में था और फिर क्लब के बाद वहाँ पे मेरे जो चाचा है उन्होंने उनके एक पहचान होने से मुझे कांटेक्ट करने के लिए बोला था। तो IPS ने उनके फ्रेंड को बोला था कि इनके घर है तो आपको मिला वहाँ पे रुक सकते हैं। तो मैं मेरी फैमिली को लेके हमने जो ट्रैवल्स बुक किए थे उनके और उनकी भाई की गाड़ी आई थी, तो उन्होंने हमें श्रीनगर लेके गए थे। वो ये पहलगाम से श्रीनगर 100 किलोमीटर से आसपास। तो हम पूरे वहाँ से गाड़ी से गए थे, वहाँ से वो पूरा रात हम लोग उनके घर पे रहते। फिर उन्होंने मेरे जो जीवन नाम है जिनके घर पे थे, तो उन्होंने मेरा ये GMC हॉस्पिटल में मुझे लेके गए और फिर मेरा एक्सरे उन्होंने कराया और इंजेक्शन दिया और सब मेडिसिन वगैरह उन्होंने अप्लाई किया। फिर बाद में पूरा रात हम लोग जगह थे, पूरी रात हम लोग जगह थे और सुबह मुझे बुलाया गया कि आप बॉडी आइडेंटिफाई कीजिए ताकि हम एयरपोर्ट भेज सकें मुंबई के लिए। तो मैं गया और फिर जब बॉडी आइडेंटिफाई कर ली तभी मैंने मेरे घर वालों को बताया कि ऐसा ऐसा हुआ है तो आप आ जाइए। फिर उसके बाद हम लोग गए, फिर हॉस्पिटल से हम PCR गए तो पुलिस कंट्रोल रूम, तो वहाँ पर सब अमित शाह, वहाँ के चीफ मिनिस्टर, हमारे महाराष्ट्र के गवर्नर वो सब आए हुए थे। तो वो लोगों से पूछताछ कर रहे थे और वहाँ पे हमें पता चला कि 4 साल के बेटे को भी गोली लगी है। वहाँ से
वहाँ से हम लोग मेरे चाचा और मेरे और रिलेटिव्स थे वो यहाँ पे आए वहाँ श्रीनगर पीसीआर में और उन्होंने हम एयरपोर्ट पे गए मेरे साथ और फिर हम शाम को मुंबई आ गए। कितने लोग थे जो आपको आए थे? हमने 2 लोगों को देखा लेकिन चलने के आवाज से हमें लग रहा था कि और लोग ये भी पर हम लोग सोए थे ना तो आपके मतलब कॉर्नर से कितना दिख रहा था हमें तो 2 लोगों को मैंने खुद देखे। तो इतना हिडन टाइम में आपके फैमिली से 3 लोगों की डेथ हुई है गवर्नमेंट से या फिर टेररिस्टिक अटैक से आप लोग कैसे सेलिब्रेट करेंगे? उनको सीधा शूटर साइड का ऑर्डर देना चाहिए जितने भी टेररिस्ट है सिर्फ कश्मीर में या फिर वो सिर्फ पहलगाम में जहाँ पे भी कौन से भी बॉर्डर इवन अपने पाकिस्तान के बॉर्डर पे इधर भी हो या फिर बांग्लादेश के बॉर्डर पे इधर भी हो कहीं भी किसी भी बॉर्डर पे अगर कोई टेररिस्ट दिखे तो सीधा उनको शूट कर देना चाहिए। प्रधानमंत्री मोदी जी ने आगे भी कहा कि कल्पना से भी बड़ी जो बड़ी की सजा दी जाएगी जहाँ भी कहीं उनको फैमिली में मिला जाएगा इतना यकीन है चंगा की जो कह के प्रधानमंत्री वैसा होगा सजा आम्हाला तिथे आम्ही जेव्हा खाली पूर्ण झोपलो होतो तेव्हा त्याची फायटिंग चालू झाली होती त्यांनी हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे असं बोलत होते ते कोणत्याही पर्यटकांनी त्याला रिप्लाय दिला नाही किंवा कोणी काहीच नाही दिलं। त्यांनी फक्त एकच वाक्य विचारलं आम्हाला हिंदू कोण आहे अलग आहे मुस्लिम कोण आहे अलग आहे हेच वाक्य त्यांनी 3-4 वेळा विचारलं आणि शूट करताना बोलत होते की आप लोगों ने आतंक मचा के रखा है ऐसे वो पर्यटक को बोल रहे थे फायरिंग भी कर रहे थे और साथ में ये भी बोल रहे थे मतलब वो कहना चाह रहे थे कि ये सब आप टूरिस्ट वगैरह आ रहे हो वो आप यहाँ नहीं आ सकते ऐसा उनका ख्याल है कि आप सब इधर के हाँ उनको वैसे बना रहे क्या जो टेररिस्ट मैंने देखा उनके सर पे गोल्डन कैमरा वो मैंने देखा बाकी मैंने कुछ नहीं। 10 मिनट तक रहता हो ज़्यादा मतलब सिर्फ उन्होंने ये क्वेश्चन पूछा हिंदू अलग हो जाए मुस्लिम अलग हो जाए फाइनली और निकल गया बाकी कुछ नहीं वो सामने से आए और हम लोग सब वो एक्चुअली हम मार्केट में और हमारे जितने भी लोग थे उनको एक जगह पे ये किया गया तो बाकी जहाँ के लोग होंगे तो वहाँ पे ऐसा टाइम होगा लोगों में हेल्प की लोगों को टारगेट कर रहे थे। सर हम सब हमारे पिता जो के साथी थे हमारे सामने मारा गया सबको और बुरा लगा जे पण ज्यांना टिपिकल मूवीज मध्ये बघतो आतंकवादी सेम टू सेम तसे होते ते एकदम मास्क घातलेला एकदम तसे दाढी वगैरे होते ना बाकी नाही ब्राउन कलर का होता मैंने तीसरा बाकी तो यूनिफॉर्म होता आज देखिए काही नुकसान झालेलं तर आम्ही तुझ्या पद्धतीने एकदम अनालिसिस आप काय देशाला एवढं सांगेन की आमच्या पाठीशी गव्हर्नमेंट यांना पटापट शिक्षा दिली थँक्यू मला इंडिव्हिज्युअल यांना तुम्ही घरी